नमस्कार, मी उज्ज्वला बैसाने. येस मराठी न्यूज मध्ये आपलं स्वागत. आता पाहूया एक स्पेशल रिपोर्ट. कळवण तालुक्यातील अभोना पोलीस ठाणे हद्दीत रूट मार्चचे आयोजन. आचारसंहिता काळात कायदा सुव्यवस्था पालनाचे पोलिसांकडून आवाहन. दिनांक 16 मे रोजी 9 ते 12 वाजेच्या दरम्यान अभोना तसेच पाळे खुर्द या 2 गावांमध्ये रूट मार्चचे आयोजन करण्यात आले होते. यासाठी अभोना पोलीस स्टेशनचे 3 अधिकारी व 20 अंमलदार तसेच कर्नाटक राज्य राखीव पोलीस दलाचे 3 अधिकारी व 63 अंमलदार हेल्मेट व रायफलसह हजर होते. अभोना पोलीस स्टेशन ते संताजी चौक, राधाकृष्ण मंगल कार्यालय तसेच संताजी चौक ते ग्रामपंचायत मुस्लिम मोहल्ला असे गावातील गल्लीतून रूट मार्च करण्यात आला. यानंतर पाळे खुर्द गाव प्रवेशद्वार, ग्रामपंचायत कार्यालय, मुख्य चौक, गावातील गल्लीतून पाळे खुर्द असे रूट मार्चचे नियोजन करण्यात आले होते. लोकसभा निवडणूक कालावधीत नागरिकांनी कायदा सुव्यवस्थेचे पालन करावे, कोणताही धार्मिक जातीय उद्रेक न होता सामाजिक सलोखा जपून नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावा, यासाठी महाराष्ट्र राज्यासह देशभरात शांतता अबाधित राहण्यासाठी रूट मार्चचे नियोजन करण्यात आले आहे. दरम्यान अभोना पोलीस हद्दीत कनाशी व जयदर या गावात देखील रूट मार्च केले जाणार असल्याची माहिती अभोना पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक यशवंत शिंदे यांनी दिली आहे. आज रोजी आपण पाळेगावामध्ये रूट मार्च घेतलेला आहे. 20 मे 2024 रोजी लोकसभेचे मतदान प्रक्रिया नाशिक जिल्ह्यात पार पडणार आहे. त्यासाठी आपल्याकडे आजूबाजूच्या जिल्ह्यांमधील पोलीस दल तसेच बाजूच्या राज्यातील पोलीस दल देखील दाखल झालेले आहेत. आपल्याकडे मोठ्या प्रमाणात मनुष्यबळ उपलब्ध झाल्याने आपली मतदान प्रक्रिया ही सुरळीत पार पडणार आहे. आम्ही मतदान प्रक्रियेसाठी पोलीस दल सज्ज असल्याचे सांगण्यासाठीच आम्ही आज अभोना आणि पाळेगावामध्ये रूट मार्च घेतलेला आहे. आणि 20 मे रोजी जी निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे ती अगदी शांततेने सुरळीत पार पडेल. अशा ज्या मतदान प्रक्रियेमध्ये जो कोणी त्याच्यात उचित कारवाई करण्यात येईल. आम्ही नागरिकांना आवाहन करतो की 20 मे रोजी जे मतदान होणार आहे सगळ्यांनी शांततापूर्वक वातावरण ठेवून आपलं मतदान प्रक्रियेचा हक्क बजवायचा आहे. धन्यवाद. अशा प्रकारच्या ताज्या घडामोडींसाठी येस मराठी न्यूज यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बघत रहा येस मराठी न्यूज.